हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, महाराष्ट्र सेट एक्झाम हा एक्झाम यावर्षी कधी कंडक्ट होईल असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. याच प्रश्नाचं क्लॅरिफिकेशन मिळवण्यासाठी आज आपण सेट विभागाला कॉल केला होता. कॉलवर त्यांनी काय म्हणलंय ते आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. कॉल रेकॉर्डिंगची क्लिप तुम्हाला या ठिकाणी ऐकवणार आहे, जेणेकरून MS सेट एक्झामचं नोटिफिकेशन कधीपर्यंत येऊ शकतं हे तुम्हाला क्लिअर कट कळलं. फ्रेंड, हे अपडेट पाहण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असताल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तेथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल लेटेस्ट अपडेट कळवले जातील. तर फ्रेंड, सेट एक्झामचं नोटिफिकेशन कधीपर्यंत येऊ शकतं या संदर्भात सेट विभागाने काय म्हणले ते आपण ऐकणार आहोत. आज माझे त्यांच्यासोबत कॉल झालेला आहे, त्याचा कॉल रेकॉर्डिंगची क्लिप तुम्हाला मी ऐकवते, पूर्ण कॉल रेकॉर्डिंग ऐकवत नाहीये. तर या ठिकाणी तुम्ही ऐकू शकता. हॅलो, मॅडम, सेट एक्झामचं काही अपडेट नाही, म्हणजे कधी होईल का नाही यावरच? शासनाचा निर्णय नाही आलेला आहे, 2 महिने लागतील सर. म्हणजे अपडेट येण्यासाठी का? हो. तर फ्रेंड, या ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल, सेट विभागाचं म्हणणं आहे की नोटिफिकेशनसाठीच आणखी 2 महिने आहेत. म्हणजे 2 महिन्यानंतर ते नोटिफिकेशन रिलीज करतील. त्यानंतर जवळपास 3.5 ते 4 महिन्यांनी MS सेट एक्झाम कंडक्ट होईल. जर ऑन एन ॲव्हरेज पाहिलं तर जवळपास 6 महिने आणखी एक्झामला बाकी आहेत असं आपल्या लक्षात येते. आता हे मी म्हणत नाही, हे सेट विभाग म्हणते, तेच तुम्हाला मी ऐकवलंय. ठीक आहे, त्यांचं स्टेटमेंट त्यांनी बदललं तर कदाचित एक्झाम लवकरही होऊ शकतो, पण आत्ता सध्या त्यांचं म्हणणं असं आहे की 2 महिने कमीत कमी नोटिफिकेशन लागतील. आणि तुम्हाला माहित असेल, नोटिफिकेशन आल्यानंतर जवळपास 3.5 ते 4 महिन्यांनी एक्झाम कंडक्ट होतो. सिंपल. तर फ्रेंड, एक्सपेक्टेड जर आपण पाहिलं तर कमीत कमी आणखी 2 महिने नोटिफिकेशनला रिक्वायर्ड आहेत. ठीक आहे, म्हणजे यावरून लक्षात येत आहे की यावर्षी खूप लेट एक्झाम होणार आहे. कारण एक्झाम होण्यासाठी सर्वात पहिल्यांदा त्यांना नोटिफिकेशन रिलीज करावं लागते, त्यांचं प्रोस्पेक्ट रिलीज करावं लागतं. प्रोस्पेक्ट आणि नोटिफिकेशन आल्यानंतर एक्झाम कंडक्ट होतो. पण हे सर्व येण्यासाठीच आणखी 2 महिने आहेत. मग आता त्यानंतर एक्झाम कदाचित कंडक्ट होईल. ठीक आहे, आणि यावर्षी 100% एक्झाम होणार आहे असं सेट विभागाचं म्हणणं आहे, फक्त लेट होईल असं त्यांचं म्हणणं आहे. तर फ्रेंड, एक्झाम होणारच आहे हे आपल्याला माहिती आहे. लेट होऊ नाहीतर कधी होऊ, पण आपल्याला अभ्यास प्रॉपरली करायचा आहे. अभ्यासाचा फायदा होईल आणि MS सेटला आपण फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर करू शकतो. अशा वेळी तुम्ही अभ्यास सुरू ठेवा. जे विद्यार्थी या पुढच्या 4 ते 5 महिन्यांमध्ये प्रॉपरली कष्ट घेतील, प्रॉपरली अभ्यास करतील, त्यांना त्यांचं फळ एक्झामिनेशनच्या रिझल्टमध्ये 100% भेटेल. फक्त प्रॉपरली अभ्यास करा. जे पण तुम्ही अभ्यास केलेला आहे, जे पण कष्ट केले त्याचं फळ भेटतं. फळ नाही तर सावली भेटेल. ठीक आहे, म्हणजे सांगायचे काय, अभ्यास करा, वाया जात नाही, फायदा 100% होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना पेपर फर्स्ट संदर्भात कोर्स जॉईन करायचा असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करा. कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन पण तुम्हाला शेअर केली जाईल. तुम्ही त्यानंतर कोर्स जॉईन करायचा का नाही हे डिसाईड करू शकता. कोर्समध्ये पेपर फर्स्ट पूर्णपणे तुम्हाला कव्हर करून दिला जातो. त्या संदर्भात MCQs प्रॅक्टिस करून घेतले जाते. त्याच संदर्भात डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर देखील सॉल्व्ह करून दिले जातात. या सर्व गोष्टी केल्यानंतर MS सेट एक्झामच्या पेपर फर्स्टमध्ये तुम्ही 92 पर्यंत देखील स्कोअर करू शकता. अनेक विद्यार्थ्यांनी 90+ स्कोअर केलेला आहे. तुम्ही मागील जर आपला रिझल्ट पाहिला तर अनेक विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्क भेटलेले आहेत MS सेट एक्झाममध्ये. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी 80+, 90+ स्कोअर केलेला आहे. म्हणजे स्कोअर करण्यासाठी जो वेळ आपल्याला रिक्वायर्ड असतो 5 ते 6 महिन्यांचा, तो तुमच्या आत्ता हातामध्ये आहे. या 5 ते 6 महिन्यांमध्ये जर तुम्ही खरंच प्रामाणिकपणे कष्ट घेतले तर डेफिनेटली तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. फक्त प्रामाणिकपणे सिन्सिअर वेनी सर्व गोष्टी फॉलो करायच्या. जास्त वेळ द्यावा लागत नाही. डेली फक्त अर्धा तास ते 25 मिनिटं जरी दिले तरी पण तुम्ही चांगल्या मार्कांनी एक्झाम क्वालिफाय करू शकता. तर फ्रेंड, MS सेटबद्दल सेट विभागाचं काय म्हणणं आहे हे तुम्हाला कळालं असेल. आणि अभ्यास तुम्ही करत असाल तर डेफिनेटली त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला भेटणारच आहे. ठीक आहे, सो डोंट वरी, एक्झाम होणारच आहे, फक्त थोडासा लेट होतोय. कारण वेगवेगळे आहेत, पण लेट होईल. मग लेट ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला क्वालिफाय करायचं आहे, त्यावेळी तुम्ही अभ्यास केला पाहिजे. बाकी कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. मेसेज केल्यानंतर कोर्स संदर्भात संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल शेअर केले जाईल. ठीक आहे, जवळपास 5 ते 6 महिने आणखी एक्झामला आहेत.
त्या कालावधीमध्ये खूप चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास होऊ शकतो. तर फ्रेंड, आजचं सर्व जे अपडेट आहे ते तुम्हाला कळालं असेल आणि फ्युचरमध्ये कुठलेही अपडेट तुम्हाला हवे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजचे लेसन पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.